करते. आई, मला माहिती आहे तू अभिचा विचार करतेस. अगं सगळं ठीक होईल. डॉक्टर्स आहेत तिथे, नको घाबरू. तुझ्या या दिवसात दगदग होते ना ग तुझी. जाऊन पड तू. मुलांची सतत काळजी करणं हेच आईचं काम असतं का? अगदी आता आई होणाऱ्या मुलीची सुद्धा. जा तू. मी ठीक आहे खरंच. काही लागलं तर सांग, मी आत आहे. हे सगळं त्या शमिकामुळेच झालंय. त्याच्यामुळेच दादा आज हॉस्पिटलमध्ये. मेघना, आई जा तू जाऊन झोप. सकाळी उठायचं लवकर आणि दादासाठी खिचडी पण करायची. आई ग, नको ग टेन्शन घेऊस. आपला अभिदादा लवकर बरा होणार आहे. जा जाऊन झोप लवकर. तुझ्यामुळे वाचला माझा मुलगा. तू होतास पाठीशी म्हणून टळलं रे. पण मग आता जे चाललंय ते काय आहे? हवेचं गप्प राहणं, त्याचं न जेवणं, शमिका आल्यावर त्याच्या वागण्यात होणारा बदल, सगळं पाहते मी. आज अभि हॉस्पिटलमध्ये, तोही शमिकामुळे. तो कितीही नाही म्हणू दे, पण त्याची नजर आणि मन वाचतायत मला. अभिच्या बाजूनी गोष्टी खूपच पुढे गेल्या आहेत. पण शमिकाचं काय? काय समजत नाही. मला तर वाटतंय गोष्टी आता भलत्याच वळणावर जात आहेत. आतापर्यंत सांभाळलंस तसंच सांभाळ रे बाबा. शमी बेटा ऐक ना माझं. हे बघ थोडंसं खाऊन घे. शमी सॉरी, माझ्यामुळे झालं सगळं. शमिका, जयच्या वतीने मी तुझी माफी मागते. आय एम रिअली व्हेरी सॉरी. प्लीज तुम्ही मला एकटं राहू द्या ना. मला शांतता हवी आहे. मी दूध घेऊन येते. दूध प्यायल्याशिवाय झोपायचं नाही, समजलं? आलेच मी.
गुलाबाकडे बघ ना, त्याला म्हणतातच फुलांचा राजा. कसला दिमागदार दिसतो की नाही. म्हणजे सोफिस्टिकेटेड, स्मार्ट आणि त्याचा तो मादक रंग. आपल्या मनात नेमकी कुठली भावना आहे ती समोरच्या व्यक्तीकडे छानपणे पोचवू शकतो या रेड रोजेस मुळे. ही व्हाईट किनियन्स किती साधी सिंपल फ्लावर्स आहेत ना, पण खूप मोहक. म्हणजे पटकन यांच्याकडे लक्ष जात नाही, पण एकदा लक्ष गेलं की यांच्याकडून नजरही नाही हटत. इतकी साधी फुलं पण सोप्या भाषेत सगळं काही सांगून जातात. अगदी तुझ्यासारखी. बोला, काय ठरलं तुमचं? दूध. माई, समजा कोणी तुमच्या आवडीच्या गोष्टी करत असेल, तुम्हाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असेल, तुम्हाला जाणून घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर हे प्रेम आहे असंच म्हणशील ना तू माई? हो का? मामाने मला प्रेमाची हीच डेफिनेशन सांगितली होती. बरोबरच आहे त्यांचं. आणि माई, समजा कोणी तुमच्यासाठी स्वतःचं अख्खं आयुष्य उधळून लावणार असेल तर? शमी, अगं शमी, हे काही खरं नसतं. असं सगळं ना कथा कादंबऱ्यांमध्ये असतं. नाही माई, तसंच काहीसं वाटणारं प्रेम माझ्या समोर आलंय. ज्याला आयुष्याचा जोडीदार मानला, तो स्वतःचा जीव वाचवायला पळून गेला. आणि ज्याच्या नात्याला कोणतंच नावही नव्हतं, तो फक्त माझ्यासाठी शेवटपर्यंत झुंजत राहिला, स्वतःच्या जीवावर उदार होऊन. अभिजित, I love you, Shamika. I love you. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तुला काही झालं ना तर मी माफ नाही करू शकत स्वतःला. मरून जाईन मी. अभिजित, माई, आज एका आवेगात तो बोलून गेला. त्याचं प्रेम आहे माझ्यावर. यापूर्वी ही गोष्ट त्याने मला कधीही कळू दिली नाही माई. पण आज त्याच्या डोळ्यात इतकं प्रेम, इतकी आपुलकी, इतकी ओढ मी पाहिली, जितकी यापूर्वी मी कधीच कुणाच्या नजरेत पाहिली नव्हती. माई, स्वतःला गोळी लागल्यानंतरही मला गोळी लागली की काय म्हणून इतका कासावीस, इतका अस्वस्थ झाला होता तो. माई, पाहिलंयस तू कधी कुणावर कुणी एवढं प्रेम केलं? आणि तेही इतकं अबोल, इतकं मर्यादित राहून. जयविषयी तो सतत चांगल्याच गोष्टी सांगायचा मला. जयच्या वागण्यातून सतत जाणवून द्यायचा प्रेम काय असतं ते. पण माई,
आज त्याच्या एका कृतीने त्याने मला समजावून सांगितलं प्रेम काय असतं ते. प्रेम यापेक्षा काय वेगळं असतं ग माई. आज जर तो आय लव्ह यू म्हणालाही नसता ना तरी मला कळलं असतं. इतकी इतकी वेदना, इतकी व्याकुळता होती त्याच्या नजरेत. एका प्रसंगात, एका दिवसात, एका क्षणात, एका नजरेत तो सांगून गेला प्रेम काय असतं. शमी, शमी तू प्रेमात पडलीस अभिजितच्या. मी सिस्टर, तब्येतीत सुधारणा आहे का? औषधांना रिस्पॉन्स देतोय? हो शुद्धीवर येईल ना लवकर? हो, डोंट वरी. अभी सावकाश. कसं वाटतंय? खूप दुखतंय का रे? थोडं दुखतंय पण ठीक आहे. कालपासून एवढी काळजी वाटत होती ना. तुझ्या बाबांना तर एवढं कासावीस झालेलं कधीच बघितलं नाही मी. आता कुठे जीवात जीवाला. बर, मऊ खिचडी आणले करून खातोस? आई भूक नाहीये. असं करून कसं चालेल? ताकद यायला नको का थोडीशी? नाही का नको. शमिका, ये ना. माझी या प्रियाला प्रीत कळेना. तू बस हं. मी आलेच लगेच. तू कुठे चाललीस? भूक लागली मला. अरे खिचडी देत होतीस ना? हो देते ना, एकाच मिनिटात आले. बस हं. खरं तर थँक्यू हा खूप छोटा शब्द आहे. तू जे केलं त्यासाठी. मी काय बोलू, कसं वागू, मला खरंच नाही कळत आहे. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं तरी मी हेच केलं असतं.
आणि मला जे बोललात तेच बोलला असतास दुसऱ्या मुलीला? एनिवे, थँक्यू काय म्हणू, आत्तापुरतं इतकंच. तुझी आवडती फुलं. माझी? तुला आठवतंय पहिल्यांदा तू जेव्हा मला भेटायला आला होतास ना, तेव्हा हीच फुलं आणली होतीस माझ्यासाठी. ती तर जयनं पाठवली होती. पण चॉईस तुझाच होता ना. ज्याला पांढरा रंग आवडतो आणि जो पहिल्याच भेटीत रेड किंवा पिंक कलर न देता व्हाईट कलर निवडतो ना, तो माणूस असाच असतो. शांत, सेन्सिटिव्ह, मनातून रोमॅन्टिक, पण आपल्या प्रेमाचं कणभरही प्रदर्शन न करणारा. साधा, मॅच्युअर. अजून अजून किती लपवणार आहेस अभि? शमिका, जे काही म्हणालो ते विसरून जा. गुड मॉर्निंग. काय म्हणते आमचा पेशंट? ठीक आहे. बघू. अरे वा, छान प्रगती आहे आज. अशीच जर प्रगती राहिली तर लवकर डिस्चार्ज मिळू शकेल. माई, माई, मी अभिजित बद्दल जे काही तुला सांगितलंय ते प्लीज कोणालाच सांगू नको. अगदी अगदी ममाला सुद्धा नाही. हं?